वर्षातून काही मुख्य तिथी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या आहे, आपल्या कुळा परंपरेमध्ये सांगितल्या, त्या तिथीला तुमच्या घरामध्ये देवीचं करायचं आहे, याला मुख्य कुलाचार सांगितलं जातं. आणि त्या गोष्टी लोप पावल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये गोसावी समाज, आडनाव असतं गोसावी, मुख्य हे नाथपंथी नाथ संप्रदाय त्यांना मिळालेली परंपरा आहे. आणि त्यांची कुलदेवी ही हिंगलाज माता, ती सुद्धा कुठे पाकिस्तानच्या पुढे, बलुचिस्तानामध्ये असलेली हिंगलाज देवी ही त्यांची कुलदेवता. तिथे ते जाऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये तिची आराधना सुरू केली. म्हणजे हा जो काही संपूर्ण टप्पा आहे हा तो आपल्याला केव्हा अभ्यासतो, जेव्हा आपण त्याचा इतिहास बघतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक समाज आहेत की जे आदिवासी वनवासी म्हणून त्यांचं काम आहे, पण त्यांची जेव्हा कुलदेवता तुम्ही जेव्हा त्यांचा अभ्यास केला तेव्हा कळतं की ते म्हणतात की वनजाई माता, वाघजाई माता, पण मुख्य तिचं क्षेत्र 51 शक्तिपीठापैकी असलेलं विंध्यवासिनी हे आहे. तिचं नाव मुख्य संस्कृतमध्ये वनदुर्गा, वनाची अधिष्ठात्री दुर्गा. मग आपली कुलदेवता म्हणजे काय, एक प्रकारचं त्या गुणसूत्राला जी एनर्जी प्रोव्हाइड करत गेलेली आहे त्याचं सेंटर म्हणजे कुलदेवता आहे. तुम्ही सप्तशृंगीला जाणार, ती सुद्धा त्या डोंगरावरती आहे. म्हणजे प्रकृती हीच मुख्य कुलदेवता आणि तुम्ही या प्रकृतीपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून कुलदेवतेची रचना आपल्या शास्त्रामध्ये केली गेलेली आहे. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या घराचं सुरक्षा कवच म्हणजे आपलं कुलदैवत असतं. या कुलदेवतेची आराधना कशी करायची, नित्यपूजा कशी करायची, तिचं स्मरण कसं करायचं किंवा कुळाचार म्हणजे काय, या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे मयुरेश विस्पुते गुरुजी आलेले आहेत आणि ते आपल्याला संपूर्णतः मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय ज्यांना कोणाला आपलं कुलदैवत कुठलं आहे बाबा, गोत्र कुठलं आहे याची कल्पनाच नाही आहे किंवा माहिती नाही आहे, तर त्या बाबतीतही ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, ज्यामुळे आपण आपल्या कुलदेवतेची पूजा करू शकणार आहोत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी. नमस्कार. जय श्री कृष्ण. श्री मात्रे नमः. जय श्री कृष्ण. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तुम्ही आध्यात्मिक काउन्सिलिंग करता आणि खूप छान पद्धतीनं माहिती देता. मी खूप उत्सुक होते तुम्हाला भेटण्यासाठी, कारण माझ्या मनातले अनेक प्रश्न आहेत जे वर्षानुवर्ष आहेत ते मला तुम्हाला विचारायचे होते आणि म्हटलं या निमित्ताने आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे आणि अर्थातच आमच्या सबस्क्रायबर्सला सुद्धा मिळणारच आहेत उत्तरं. नक्कीच. तर आजचा विषय जो आहे हा आपला खूप महत्त्वाचा विषय म्हणजे कुलदेवता आणि कुळाचार या संदर्भातली माहिती प्रत्येक घरात प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे सगळ्यात आधी आपण इथून सुरू करूया की वंश परंपरेनुसार जे आपण कुलदेवता म्हणतो किंवा आपले जे कुळाचार आहेत असं जे आपण म्हणतो, तर हा इतिहास सुरू कुठून होतो, म्हणजे हे पहिलं असं कधी घडलं की हे कुलदेवता आहे आणि ते काही तसे दस्तावेज आहेत का आपल्याकडे की तिथून ही सुरुवात झाली, तिथून परंपरागत आपल्याला या गोष्टी कराव्या लागल्या? नक्कीच. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक परंपरा, मग तुम्ही कोणतीही परंपरा घेतली तरी त्याचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, आपल्या घरामध्ये छोटीशी जरी पूजा झाली, पूजा झाल्या सुरू करताना गुरुजी पण म्हणतात श्री कुलदेवताय नमः, श्री गणेशाय नमः. कुल म्हणजे काय, ज्या ठिकाणून तुमचा जन्म झाला, बरोबर. कुळ म्हणजे समूह आहे, तर मग ह्या समूहाला प्रोटेक्ट करणारी एखादी शक्ती असली पाहिजे आणि त्यासाठी त्या शक्तीचं संरक्षण त्या कुळाला भेटावं यासाठी ज्या शक्तीची आराधना केली जाते, ज्या शक्तीची उपासना केली जाते, त्या शक्तीला कुलदैवत असं म्हटलं जातं. रामायण, महाभारत, अगदी जुने जरी तुम्ही दस्तावेज तुम्ही जर कधी बघितले तर आपली जी परंपरा आहे हे ऋषींची परंपरा आपण मानतो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये. तर पूर्वीच्या ज्या काही युनिव्हर्सिटीज होत्या ते काही आपल्यासारखा आजकालचा तो प्रसंग तेव्हा नव्हता. त्या ठिकाणी प्रत्येक ऋषींचे आश्रम होते आणि या आश्रमामध्ये प्रत्येक व्यक्ती, जाती, धर्म, गोत्राचा व्यक्ती त्या ऋषींकडे अध्ययनासाठी जायचा आणि ते करत असताना ते ऋषी आपलं स्वतःचं नाव, एक आयडेंटिफिकेशन की हा व्यक्ती कोण आहे, ह्या व्यक्ती कुठून पास आउट झाला आहे हे कळलं पाहिजे समाजामध्ये, म्हणून त्यासाठी गोत्र ही परंपरा सुरू झाली. ठीक आहे. मग ते झाल्यानंतर
त्या गोत्राला संरक्षण करणारी देवता असली पाहिजे. म्हणून ज्या ऋषींचा, उदाहरणार्थ एखादी मुद्गल ऋषी असतील, कौंडिन्य ऋषी असतील, काश्यप ऋषी असतील, तर ह्या सर्व ऋषींनी त्या आदी पराशक्तीची आराधना केली की हे जे काही आमचं पुढे चालणारा जो वंश आहे त्या वंशाला तुम्ही प्रोटेक्ट करावं. मग चंडिका परमेश्वरीने, दुर्गा परमेश्वरीचे वेगवेगळ्या रूपामध्ये ती परंपरा सुरू झाली की हे जे काही आहे आमचं लिनेज, हे आहे आमचे गुरु आहेत आणि यांनी ह्या शक्तीला सिद्ध केलेलं आहे, म्हणून आमची पण ती कुलदेवता. इथून तो आपला सगळा वंशानुवंश, तो सगळा परंपरा ती आपली सुरू झाली. कालांतराने असं झालं की आपले जे सर्व ऋषीमुनी होते किंवा तो त्यावेळेचा जो काळ होता, त्यावेळेला डाटा सेव्ह करण्यासाठी असं काहीही नव्हतं. तेव्हा भोजपत्र, पांडुलिपी आदी सगळं काही आपल्याकडे त्याचं अवेलेबल त्या सगळ्या गोष्टी होत्या. मग अशा वेळी काय केलं, एक असा वर्ग, समाजातील एक असा वर्ग, त्या वर्गाने प्रत्येक समाजाची माहिती लिहिणं सुरू केली. त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये हेळवी लोक म्हणतात, त्याला भाट म्हणतात किंवा त्याला संस्कृतमध्ये शब्द आहे कुलपुरोहित. अगदी जर कधी तुम्ही पाहिलं की प्रभू रामचंद्रांची सुद्धा वंश परंपरा कुठून कशी आहे हे सुद्धा आज लिखित रूपामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. मग हे जे हेळवी समाज, भाट समाज यांनी ही प्रत्येक गोत्राची माहिती ही लिहून ठेवली की ह्या परंपरेतला मुख्य पुरुष नारायण देव, त्याची ही संतती, त्यांच्या इतक्या संतती, त्यांचे इतके नातू. मग ती सर्व परंपरा आज खेरीज ती सर्व जतन करून ठेवली. आणि ज्या वेळेला मुघलांचं आक्रमण आपल्या महाराष्ट्रावरती झालं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या समाजाला संरक्षण दिलं आणि त्यांच्या सगळ्या माहितीनुसार जी काही सगळा दस्तावेज होता तो सुरक्षित राहिला. त्यालाच आपण कुळ परंपरा म्हणतो. आणि कायद्याने देखील कुळ कायदा आदी ह्या सगळ्या विवादामध्ये हेळवी लोक, भाट लोक यांचा जो काही हस्तलिखित त्यांच्याकडे आहे त्याला सुद्धा प्रमाण मानलं जातं. म्हणजे हा इतिहास काही 1-2 वर्षाचा नाहीये, हा इतिहास कमीत कमी शेकडो वर्ष, हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. त्यालाच आपण कुळ परंपरा, त्यालाच आपण कुळ म्हणतो. आणि मग हे गोत्र प्रवरा किंवा कुलदैवत, तर त्यांचा असा तांत्रिक संबंध असा येतो का? खूप जवळचा संबंध येतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की एखादी गोत्र आहे, त्या गोत्राचे भारद्वाज ऋषी एखाद्या व्यक्तीचं गोत्र आहे. तर भारद्वाज ऋषींनी दुर्गा देवीच्या कोणत्या स्वरूपाची उपासना केली, कोणत्या शक्तिपीठामध्ये त्यांनी जाऊन साधना केली, तीच कुलदेवता त्या ऋषींना मान्य झाली. आणि मग त्या गोत्राशी रिलेटेड असलेले जेवढेही वंशज आहे त्यांनी त्यांची आराधना केली. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला जर कधी तुम्ही इतिहास जर कधी पाहिला तर इतिहासामध्ये तुम्हाला समजेल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शाक्त उपासना ही पूर्वी होती. शाक्त परंपरा म्हणजे काय, देवीची उपासना. कारण की क्षत्रिय वर्ग आपल्याकडे जास्त होता, समाज खूप आपल्यामध्ये, सगळ्या जाती धर्म गोत्राचे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग शक्ती उपासना ही पूर्वपासूनच आलेली आहे, ती आजपासून नाही. अगदी तुम्ही मोहनजोदडो आधीपासून जर कधी तुम्ही त्याचे उत्खननाचे काही पुरावे बघितले तर तिथेही विशिष्ट देवतेचं त्यांना शिक्के सापडले. पशुपतीचा रूपातलं शंकराचं रूप असलेलं त्यांना ते सिक्के सापडले. म्हणजे अगदी आदिवासी जरी समाज असला तरी त्याने प्रकृतीला देवी मानलेलं आहे ना. प्रकृती हीच आमचीच देवी आहे म्हणून तिची उपासना सुरू झाली. मग ही सगळी परंपरा आपल्याला आताची नाही आहे, अगदी त्याला अनेक वर्षाची आपल्याला ही परंपरा मिळाली आहे. नाही, पण कुलदेवता म्हटल्यानंतर मग ती देवीच असते. यामध्ये कसं आहे, यामध्ये अनेक आपल्या वंशावरती अनेक डिफरन्स आहे. यामध्ये मुख्यतः तर शिव आणि शक्ती, आई आणि वडील, प्रकृती आणि पुरुष, ह्या 2 गोष्टी मुख्य सांगितल्या जातात. कुलदैवत म्हणजे शिवरूप आणि कुलदेवी म्हणजे आई रूप, म्हणजे शक्तीचं स्वरूप. पण काही कुळांमध्ये शिवशक्ती व्यतिरिक्त सुद्धा कुलदैवत आहे. अनेक लोकांचं नरसिंहा सुद्धा कुलदैवत आहे. काही कुळांमध्ये कुलदेवता हे तिरुपती बालाजी रूपांमध्ये सुद्धा आपल्याला त्याची साधना दिसते. आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेला धनगर समाज, ज्या समाजाने म्हणजे आपलं अगदी डोंगरावरती वाड्या वस्त्या त्यांच्या पूर्वीसारख्या नव्हत्या, अगदी डोंगराच्या कुठे साईडला त्यांची वस्ती असायची, तर तिथे सुद्धा त्यांची कुलदैवत म्हणून बिरोबा, तुम्ही नाव ऐकलं असेल, बिरोबा आमचा कुलदैवत आहे. ते मुख्य त्या शब्दाचा अर्थ बिरोबा नाहीये. त्याचं जर संस्कृत जर तुम्ही अध्ययन केलं तर ते वीरभद्र
म्हणजे शिवांच्या गणापैकी प्रमुख असलेला गण म्हणजे वीरभद्र, आणि मग त्याचा अपभ्रंश म्हणून ते बिरोबा झाला. म्हणजे ऐतिहासिक दस्तावेज, पौराणिक दस्तावेज आपल्याला पूर्ण कळतं. जर कधी तुम्ही हरिविजय वाचलं, महाभारत वाचलं, तर तुम्हाला श्रीकृष्णाच्या परंपरेपासून पांडवांची अगोदरची यदू ययाती आदीची सगळी वंश परंपरा दिसते, आणि तिथून आपली वंश परंपरा बरोबर कशी मॅच होते याचे सगळे दस्तावेज त्या लोकांजवळ असतात. म्हणजे आपलं जे काही नॉलेज आहे किंवा आपली जी परंपरा आहे ती एवढी संरक्षित करून ठेवली, पण कालाच्या ओघामध्ये, विज्ञानाच्या ओघामध्ये त्या गोष्टी थोड्याशा साईड पडल्या. पण याला पूर्णतः हे वैज्ञानिक आहे, याला असं काही अंधश्रद्धा नाही आहे. बरोबर. वैज्ञानिक आपल्या विज्ञानामध्ये सांगितलं जातं की प्रत्येक माणसाचे DNA असतात, गुणसूत्र असतात. बरोबर. मग असे गुणसूत्र, आपलं सायन्स या गोष्टीला प्रूव्ह केलं की प्रत्येक गुणसूत्रामध्ये एक विशिष्ट प्रकारची मेमरी असते, स्मृती असते. बरोबर. आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्या ठिकाणी, एखाद्या स्थळी तुम्ही जाता, तेव्हा त्या स्मृती, तुमच्या DNA मध्ये असलेल्या स्मृती तुमच्या उजागर होतात की नाही, आमच्या कुळामध्ये हे महाराजांच्या परंपरेमध्ये होते, ह्या वाड्यामध्ये ते राहत होते, यांनी असं केलंय आणि आम्ही त्यांच्या कुळातले आहोत. जेव्हा ते त्या स्मृती ठिकाणी जातात, त्यांच्यामध्ये वेगळं चैतन्य येतं. का? त्या कुळाशी ते कनेक्ट आहेत ना. तुम्ही त्या गोष्टीला नाकारू नाही शकत. मग आपली कुलदेवता म्हणजे काय? एक प्रकारचं त्या गुणसूत्राला जी एनर्जी प्रोव्हाइड करत गेलेली आहे त्याचं सेंटर म्हणजे कुलदेवता आहे. मला केव्हा समजणार? मला जर कधी तुम्ही ह्युमन सायकोलॉजीचा जर कधी अभ्यास केला, तर यामध्ये सायन्स म्हणतं की कॉपिंग मेकॅनिझम म्हणून एक टेक्निक सांगितलेली आहे आपल्या मानसशास्त्रामध्ये, की जेव्हा एखादी समूह एका ठिकाणी जातो तर त्याच्या स्मृती ह्या अपडेट होत राहतात. हे जर कधी तुम्ही पाहिलं तर अनेक गुन्हेगार शाखेमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही पाहत असाल, त्या ठिकाणी त्यांना घेऊन जातात, एक्झॅक्ट काय झालं ते आम्हाला सांगा, त्या ठिकाणी ते जात असतात. तेव्हा आपला माइंड तसा काम करतो. ज्या ठिकाणी माझे आजोबा, माझे खापर पंजोबा, माझी आई, माझी आजी ज्या ठिकाणी जाते आहे, तेव्हा ती ऊर्जा त्यांना मिळाली, तीच ऊर्जा मला भेटली पाहिजे. यासाठी कुलदेवता ते पॉइंट, एनर्जीचे पॉइंट. दैवत काय आहे? देवता जर कधी आपल्याला, आपली धारणा अशी झाली आहे महाराष्ट्रातल्या किंवा सगळ्या लोकांची की देवता म्हणजे एक फॉर्म केलेला आहे, पण मी म्हणतो की हा एनर्जीचा एक प्रकारचं हे सेंटर आहे. जसं देवता ह्या शब्दाचा इंग्लिश जर कधी तुम्ही अर्थ पाहिला तर देवता म्हणजे शक्तीचं स्पंदन, शक्तीचं बटन, की ज्या ठिकाणी ती एनर्जी कुठून येणार आहे ते लॉक किंवा अनलॉक कशी करायची, तर त्याचे सेंटर म्हणजे हे सगळ्या शक्तीचे काही केंद्र सांगितले गेले. आणि पर्यावरण जर कधी तुम्ही पूर्ण आपल्या इतिहासाचा अभ्यास केला, भूगोल शास्त्राचा जर तुम्ही अभ्यास केला, तर तुम्हाला कळेल की आपल्या ज्या कुलदेवतेचे ठिकाणे आहे ते खूप रेअरली असं आहे की ते गावामध्ये आहे. आता तर सगळं समाज खूप मोठा वाढला, पण पूर्वीपासून ते अगदी डोंगरावर, नदीच्या किनारी, एखाद्या गुहेमध्ये. म्हणजे आपला जो माणूस आहे हा प्रकृतीशी कनेक्ट राहिला पाहिजे. मी माझ्या सगळ्या वर्षभराच्या रोजीरोटीच्या चक्करमध्ये मी स्वतःला विसरून जाणार, पण जेव्हा मी प्रकृतीच्या कुशीमध्ये जाणार मला तेव्हा बरं वाटेल. हे सांगण्यासाठी तुम्ही तुळजापूरला जरी गेला तर ते सुद्धा ते डोंगर पायथ्याशी ती जगदंबा उभी आहे. तुम्ही सप्तशृंगीला जाणार, ती सुद्धा त्या डोंगरावरती आहे. म्हणजे प्रकृती हीच मुख्य कुलदेवता, आणि तुम्ही या प्रकृतीपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून कुलदेवतेची रचना आपल्या शास्त्रामध्ये केली गेलेली आहे. अगदी खरं. आणि तुम्ही इतकं छान वैज्ञानिक उदाहरण देऊन तुम्ही खूप छान सांगितलं, कारण हे आजकाल कळणं खूप गरजेचं आहे. स्वतःचं सुरक्षा कवच म्हणून किंवा स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण खूप मॉडर्न टेक्नॉलॉजी जवळ करतो, म्हणजे एंजल्स वगैरे आपण म्हणतो. तर आपल्यासाठी एंजल्स म्हणजे आपली कुलदेवता आहे. बरं, ही कुलदेवता आता तुम्ही सांगताय की वंश परंपरेने, म्हणजे ती केव्हापासून आलेली आहे, तर ही महाराष्ट्रापुरती मर्यादित राहणार नाही? नाही, अजिबात नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये काही कुळ, उदाहरणार्थ काही लोकांचं आडनाव पवार असतं, पवार कुळ. जर कधी तुम्ही त्याचा इतिहास पाहिला तर पवारांचं जे घराणं आहे, यांची जी कुलदेवता आहे ही मध्य प्रदेशमध्ये धारमध्ये कालिका परमेश्वरी आहे. शहाण्णव कुळामध्ये, आता बघा मराठा समाजाला सुद्धा हा विषय माहिती नाहीये, शहाण्णव कुळामध्ये 4 प्रकारचे वंश सांगितलेले आहे: अग्निवंश, सूर्यवंश, सोमवंश आणि नागवंश.
म्हणजे ज्या वेळेला आपला यामध्ये कथा अशी आहे पुराणामध्ये की ऋषी जेव्हा यज्ञ करत होते त्यावेळी त्यांच्यावरती संकट यायला लागलीत, सगळे राक्षस त्यांच्यावरती आक्रमण करायला लागलेत ना, अशी त्यावेळी ती वेळ सुरू झाली. मग ते करत असताना सगळ्या ऋषी मुनींनी एक यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञातून एक पुरुषाची निर्मिती झाली. मग त्या पुरुषाने त्या यज्ञाचं संरक्षण केलं. मग तिथून अग्निवंश सुरू झाला. मग तिथून संरक्षण करण्याचं काम कोणाचं आहे तर क्षत्रियाचं आहे. मग क्षत्रियांपासून ते कुळ तिथे सुरू झालं. मग त्यांना त्या ऋषींनी उदाहरणार्थ त्यांना कौंडिन्य गोत्र मिळालं, त्यांना अग्निवंश मिळाला आणि मग तिथून ती क्षत्रियांची परंपरा सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये जेव्हा छत्रपतींचं स्वराज्य आपलं इथे स्थापित झालं त्यावेळेला आपलं मराठा साम्राज्य अख्खा भारतभर देशभर विखुरला होता. मग मध्य प्रदेशमधून काही मराठे, तिथले घराणे, प्रत्येकाचे घराणे महाराष्ट्राची त्यांची लिंक झाली आणि मग नंतर प्रत्येकाने महाराष्ट्रात येऊन इथली जी मुख्य देवता आहे तिला स्वीकारलं. पण प्रत्येकाची कुलदेवता ही वेगळी सुद्धा आहे. आता जर कधी तुम्ही पाहिलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये गोसावी समाज, आपण आडनाव असतं गोसावी, मुख्य हे नाथपंथी नाथ संप्रदाय त्यांना मिळालेली परंपरा आहे आणि त्यांची कुलदेवी ही हिंगलाज माता, ती सुद्धा कुठे पाकिस्तानच्या पुढे, बलुचिस्तानामध्ये असलेली हिंगलाज देवी ही त्यांची कुलदेवता. तिथे ते जाऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये तिची आराधना सुरू केली. म्हणजे हा जो काही संपूर्ण टप्पा आहे हा तो आपल्याला केव्हा अभ्यासतो जेव्हा आपण त्याचा इतिहास बघतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक समाज आहेत की जे आदिवासी वनवासी म्हणून त्यांचं काम आहे, पण त्यांची जेव्हा कुलदेवता तुम्ही जेव्हा त्यांचा अभ्यास केला तेव्हा कळतं की ते म्हणतात की वनजाई माता, वाघजाई माता, पण मुख्य तिचं क्षेत्र 51 शक्तिपीठापैकी असलेलं विंध्यवासिनी हे आहे. तिचं नाव मुख्य संस्कृतमध्ये वनदुर्गा, वनाची अधिष्ठात्री दुर्गा. मग हे आपल्याला कळतं. म्हणजे इतिहास हे आपल्याला या सगळ्या गोष्टी केव्हा कळेल जेव्हा तुम्ही तुमच्या रूट पर्यंत जाणार. मी जर कधी माझ्या आयुष्यामध्ये एकटा आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या काही संकट आलेत, माझ्यासमोर केवढंही मोठं संकट आलं तर मी सगळ्यात अगोदर काय म्हणेन, आई ग बापरे, आई आणि बाबालाच मी आठवण करेल ना. मग तुमच्यावरती जेव्हा आध्यात्मिक किंवा भौतिक संकट येतं त्यावेळी तुम्ही कोणाला आवाज देणार तर आईला आवाज देणार, आपल्या कुलदेवतेला आपण आठवण करणार. यासाठी ही सगळी परंपरा आहे, यासाठी हे सगळं सायन्स आहे, जेणेकरून तुम्ही अशा त्या शक्तीला शरण जावं की तुम्ही अन्य कुठे न जाता त्या आईला सगळ्यात अगोदर तुम्ही धावा केली पाहिजे. आणि तुम्ही बघा ना, उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या आई ज्या मंदिरामध्ये जात होत्या तुमच्या किंवा तुम्ही ज्यांच्याशी अगदी तुमचे जवळीक आहे ते जर कधी ह्या जगामध्ये नसल्यात पण ते एखाद्या मंदिरामध्ये जात असला तर तुम्ही त्या मंदिरात गेल्या क्षणी तुम्हाला ती आठवण येते, नाही माझी आई जायची, नाही माझी मावशी इथे जायची, नाही माझे वडील इथे जायचे. काय झालं, त्याच्याशी असलेली भावनिकता तुमची जुळालेली, कनेक्शन आपलं कनेक्ट. आणि बऱ्याचदा आपल्याला असं होतं की एखाद्या मंदिरात गेल्यानंतर एक खूप शांतता मिळते आणि आपल्याला कळत नाही खरं तर एवढं शांत का वाटतंय. काही वाइब्स आपल्याला खूप आवडतात, ते कुठेतरी काहीतरी असेल ना. 100%. आता सायन्सच्या भाषेमध्ये जर कधी सांगायचं म्हटलं, सगळीकडे कसं मॅनिफेस्टेशन, ओरा, कुंडली ह्या सगळ्या गोष्टी विषय आहे, पण आपलं शास्त्र सांगतं जर कधी तुम्ही काही ओरा स्कॅनिंग जर तुम्ही केलं, वेगवेगळे त्याला रिपोर्ट्स भेटतात, आज वेगवेगळे कॅमेरे आहे, कार्लियन फोटोग्राफी मे बी त्याला म्हणतात, तर आपल्या ओरामध्ये अगदी 1.5 इंच ते 3 इंच ह्या ठिकाणी विशिष्ट एक लेयर असते. ती लेयर म्हणजे काय, आभामंडल ते असं असतं की ते संपूर्ण ओराला व्यवस्थित प्रोटेक्ट करतं. आणि हे केव्हा प्रोटेक्ट करतं, तुमची नित्य उपासना जशी जेवढी राहील त्या ओराला, त्या आभामंडलला ते प्रोटेक्ट करतं. आपलं विज्ञान फक्त काय सांगतं की आपलं शरीर एवढंच आहे, स्थूल शरीराचा अभ्यास करतं, पण अध्यात्म फक्त स्थूल शरीरावरती काम नाही करत, मनावरती, विचारावरती आणि आपल्या सूक्ष्म शरीरावरती काम करतं. मग ज्यावेळी तुमचं ते जे सुरक्षा कवच जे आहे ते म्हणजे तुमची कुलदेवता आहे, तुम्ही ज्या त्या एनर्जीपर्यंत पोचाल तेव्हा ते आभामंडल, तो तुमचा ओरा ॲटोमॅटिकला तो प्रोटेक्ट होतो आणि त्यावरती अन्य जे काही प्रभाव आहे ते होत नाही. यासाठी कुलदेवता आपल्याला सांगितली जाते. त्यामागे खूप मोठं सायन्स आहे. आता त्याला वेगवेगळे शब्द आले पण प्रोसिजर मात्र त्याची तीच आहे, ध्येय मात्र त्याचं तेच आहे की तुमचं आत्मिक, तुमचं मानसिक आणि तुमचं शारीरिक आणि त्यानंतर बौद्धिक ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या
कंट्रोल होऊन त्या प्रोटेक्ट व्हाव्या, ते म्हणजे आपलं कुलदैवत. अगदी बरोबर. पण गुरुजी, कित्येक जणांना आपलं कुलदैवत काय आहे हे माहीतच नसतं. म्हणजे आपल्या पूर्वजांकडून जे काही सांगितलं गेलं तर ठीक आहे, किंवा तेही चुकीचं येत जातं आणि मग सोयीनुसार ज्या गोष्टी वर्षानुवर्ष केलेल्या आहेत ते आपण फॉलो करतो. काही वेळेला फॉलो करत पण नाही. काही वर्ष आपल्याला विस्मरण झालेलं असतं. अचानक मग कोणीतरी सांगतं की अरे तुम्ही तुमच्या कुलदैवताला जाऊन या, तिथे साकडं घाला. मग त्यावेळेला प्रश्न पडतो की आपलं कुलदैवत कुठलं, आणि आता जर हे माहीत नसेल तर कसं शोधायचं? मुख्यतः हा प्रश्न थोडासा क्लिष्ट आहे. ठीक आहे. काय झालं की आपण रोजीरोटीच्या चक्करमध्ये, विज्ञानाच्या चक्करमध्ये आपण हे सगळं नॉलेज आपण विसरत गेलो, आणि त्या काळामध्ये आपला जो मुख्य कुळाचार आहे तो आपण विसरून गेलो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना असं वाटतं की कुलदेवतेला वर्षातून एकदा जायचं आणि डोकं टेकवायचं, काय तिथे अर्चन करायचं, म्हणजे आपला कुलाचार झाला. पण तेवढा अर्थ इथे अपेक्षित नाहीये. तिथे काय आहे सगळ्यात अगोदर की तुम्हाला पूर्वी काय होतं, दळणवळणाचे साधन एवढे नव्हते. त्यामुळे त्या ठिकाणी आपण जे मुख्य क्षेत्र आहे तुळजापूरची भवानी, तुळजापूरला जाण्यासाठी मला 3 दिवस प्रवास करावा लागणार त्या काळामध्ये. मग आपल्या सगळे जे काही कुळातले जे लोक होते त्यांनी काय केलं की तुळजापूरला जाऊन देवीचा तिथे एखादी बाणा, एखादी शिळा देवीच्या मूर्तीला स्पर्श करून मग गावामध्ये आणली. मग तेच तुळजाई, तुकाई नावाने त्या प्रसिद्ध झाल्या, कारण की तुळजापूरला जाऊ शकत नव्हतं ना. मग आपल्या लोकांच्या बुद्धीमध्ये तेच फिक्स झालं की नाही, आमची कुलदेवता तुळजापूरची नाही, आमची तुकाई आहे, यमाई आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी लोप पावत गेल्या. आज मी ठरवलं तर मी एका दिवशी मुंबई जाऊ शकतो, फ्लाईट अवेलेबल आहे. आज आपण एका कोपऱ्यावरून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये सहज जाऊ शकतो, कारण की दळणवळणाचे साधनं तसे आहेत. पण पूर्वी तसं नव्हतं. त्यामुळे हे मुख्य क्षेत्र तिथे लोप पावले. ज्या ऋषी मुनींनी साधना केली, मी नेहमी म्हणतो की आपण हिंदू आहोत हे आपल्या आचरणावरून सिद्ध होतं. तसं ज्या धर्मामध्ये, ज्या जातीमध्ये आपला जन्म झालेला आहे, ज्या गोत्रामध्ये आपला जन्म झालेला आहे, ज्या कुळामध्ये जन्म झालाय, त्याची एक विशिष्ट आचारसंहिता आहे. प्रत्येक गोष्टीची आचारसंहिता असते ना. कोणतेही क्षेत्र घ्या. मी जर कधी इंजिनिअरिंग केली किंवा मी मेडिकल जरी माझं केलं, तरी मला मेडिकल करत असताना, डॉक्टर मध्ये असताना मला डॉक्टरचे नियम पाळणं गरजेचे आहे. त्याची एक आचारसंहिता दिलेली आहे. तशी आपण ज्या कुळामध्ये आहोत त्याची एक विशिष्ट आचारसंहिता दिली जाते. त्या तिथीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवीचं करायचं आहे आणि ते लोकांना माहितीच नसतं. वर्षातून काही मुख्य तिथी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या आहे, आपल्या कुळा परंपरेमध्ये सांगितले, त्या तिथीला तुमच्या घरामध्ये देवीचं करायचं आहे, याला मुख्य कुलाचार सांगितलं जातं. आणि त्या गोष्टी लोप पावल्या. मग मुख्य ह्या कुलदेवता शोध घेण्याच्या काही पद्धती आहे. पहिली जी पद्धत आहे, तर सगळ्यात अगोदर मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही थोडीशी माहिती घ्या. जे तुमचे जवळचे ज्येष्ठ लोक आहेत त्यांचं तुम्ही थोडंसं त्यांना विचारपूस करा की आपली कुलदेवता काय आहे आणि तिचं मुख्य क्षेत्र शोधा. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठापैकी ती कोणती आहे, 51 शक्तिपीठापैकी ती कोणती आहे, त्याचं थोडंसं तुम्ही अनुसंधान करा. आणि जे हिळवी लोक, भाट लोक असतात, कुलगुरुजन जे असतात, ते तुम्ही एकमेकांकडे, आजकाल व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे, नंबर आहे, प्रत्येक फॅमिली ग्रुप असतो, तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही डिस्कस करा की आपले भाट, आपला समाजाचे कुलपुरोहित कुठे आहे, तुम्ही त्यांचा शोध घ्या, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा. आणि हे सगळं जर कधी तुमच्याकडून सगळं करून तुम्ही थकलात, तुम्हाला ते जर कधी नाही माहिती झालं, तर मात्र मग आपल्याला अन्य पर्याय करावा लागतो. तो म्हणजे कोणतेही, जेवढेही स्वरूप आहेत, तुम्ही तुळजापूरची भवानी पाहिली, ती सुद्धा महिषमर्दिनी आहे. आणि माहूरगडची रेणुका हे कालिका स्वरूप आहे. आणि माता कोल्हापूरची महालक्ष्मी, आता यामध्ये अनेक थोडेसे शास्त्रीय विवाद आहेत, त्या विवादामध्ये न जाता ती पण महालक्ष्मी रूपात आहे, म्हणजे मूळ जगतजननी तिला मानलं जातं. तर तिचं स्वरूप तसं सौम्य आहे. मग ह्या सगळ्या रूपाशी निगडीत असलेले एखादी स्वरूप चांदीमध्ये तुम्ही घडवून त्याची नित्य उपासना सगळ्यात अगोदर करणं खूप गरजेचं आहे. चांदीच्या पत्रावरती देवीची, ज्याला आपण टाक म्हणतो, चांदीच्या पत्रावरती कोणत्याही महिषासुरमर्दिनीची प्रतिमा तुम्ही घडवून तिची उपासना तुम्ही सुरू करावी, साधना सुरू करावी. म्हणजे तिला रोज गंध, पुष्प, काय जे तुम्ही तिच्या स्मरणार्थ दिवा लावतायत ते तुम्ही केलं गेलं पाहिजे. नाही, पण म्हणजे आधी आपल्याला कुठलीही देवी, जर कधी तुम्हाला माहितीच नाही
पडलं की कुलदेवता कोणती आहे, हा. तर हा उपाय आहे. तर उपाय जर कधी पहिला मुद्दा, तर तुम्हाला ती शोधणं गरजेची आहे. हेळगी हा. लोकांना विचारून, भाट लोकांना विचारून, आणि 96 कुळी मराठा असतील, अनेक समाजातले जे मोठे ज्येष्ठ लोक आहेत, सगळ्यांनी याच्यावरती प्रबंध लिहिले आहेत, अनेकांनी त्याच्यावरती रिसर्च केलेली आहे. जेव्हा तुम्ही त्या समाजाच्या मुख्य व्यक्तींना भेटाल तेव्हा ते तुम्हाला अवेलेबल होईल. त्यावेळी मग प्रत्येकाचं कुळ वेगळं असतं. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं गावाच्या नावावरून त्यांचं आडनाव असतं, मग हे कसं संभ्रम कळणार? कसं होणार ना. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं चव्हाण आडनाव आहे, म्हणजे चव्हाण कुळ आहे, पण ते राहतात देशमुखवाडीमध्ये, मग त्यांना देशमुखवाडीतले देशमुख पद मिळालं, मग त्यांचं आडनाव झालं देशमुख, पण मुख्य त्यांचं कुळ काय आहे, चव्हाण. मग ते आपलं कुळ काय आहे हे शोधणं गरजेचं आहे, आणि ते शोधण्यासाठी आज बरेचसे रेफरन्स तुम्हाला गुगलवरती अवेलेबल आहे, आपापल्या समाजाच्या पोर्टलमध्ये ते अवेलेबल आहे. प्रत्येक समाजाचं एक विशिष्ट पोर्टल असतं, त्या ठिकाणी तुम्ही शोधणं गरजेचं, आणि तिथून जर कधी तुम्हाला नाही मिळालं तर मात्र मग तुम्ही हा उपाय करू शकता. की आपल्याला जी देवी वाटते तिचा टाक महिषासुरमर्दिनी, कोणतीही पण नाही, महिषासुरमर्दिनी. महिषासुराला मारताना जो स्वरूप आहे त्या कारण की जितक्याही कुलदेवता आहे या सगळ्या दुर्गा देवीच्याच फॉर्म मध्ये आहे. बरोबर. इव्हन जर कधी तुम्ही मांढरगडला गेला, तिला मांढरगडची काळू आपण म्हणतो, मुख्य तिचं रूप महिषासुरमर्दिनीच आहे. बरोबर. खूप सुंदर आहे. आणि प्रचंड चंडिका, जगदंबिका, सप्तशृंग निवासिनी, सप्तशृंगी, ही सुद्धा महिषासुरमर्दिनी आहे. भवानी सुद्धा महिषासुरमर्दिनी आहे. आणखी तुम्हाला सांगतो की आपल्याला वाटतं की भवानी फक्त आपल्या महाराष्ट्रात आहेत, पण तसं नाही आहे. भवानी ही मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे, भवानी ही उत्तर भारतामध्ये सुद्धा आहे, आणि भवानी ही काश्मीरमध्ये सुद्धा आहे. काश्मीरमध्ये असलेलं क्षीर भवानी, तिचं मुख्य नाव आहे क्षीर. क्षीर म्हणजे दूध. रावणाने त्या देवीला आपल्या भारतातून, काश्मीर सारख्या सुंदर प्रदेशातून पळवून लंकेत नेलं. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा रावणावरती विजय मिळवला तेव्हा आई साहेबांनी सांगितलं की मला इथे राहायचं नाहीये. रावणाची उपासना थोडीशी तामसिक होती. मग प्रभू रामचंद्रांनी आणि हनुमंतांनी त्या भवानीला काश्मीरमध्ये स्थापित केलं, आणि त्या ठिकाणी देवीला फक्त फळ आणि दूध अर्पण केलं, म्हणून तिचं नाव क्षीर भवानी. जर कधी नीलमत पुराण जर कधी तुम्ही वाचलं, यामध्ये काश्मीर पंडितांचं संपूर्ण इतिहास तुम्हाला दिसतो. अनेक लोकांची क्षीर भवानी ही कुलदेवता आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना हा विषय माहिती नसेल, पण प्रभू रामचंद्रांची कुलदेवता ही कालिका माता आहे. ज्यावेळी राम जन्मभूमीचा विवाद सुरू होता त्यावेळी एका संतांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला की तुम्हाला जर कधी अयोध्येमध्ये राम मंदिराची स्थापना करायची तर अगोदर तुम्हाला त्यांच्या कुलदेवतेचं मंदिराचा जीर्णोद्धार करावा लागेल. त्यावेळी त्या संतांनी अगोदर त्यांच्या कुलदेवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, नंतर मग शांततेत पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा निकाल लागला. आता हा योगायोग असावा किंवा काय तो ज्याचा त्याचा प्रश्न, पण मला असं वाटतं की कुळ शोधून त्यावरती उपाय करणं हे खूप गरजेचं आहे. बर, आता कुळाचार आणि जे आपले कुळविधी असतात, तुम्ही म्हणालात की वर्षभरात आपण म्हणतो की फक्त जाऊन आलो वर्षातून एकदा देवीला काय ओटी भरली की आपलं काम संपतं असं आपण म्हणतो, पण तेवढंच नाहीये, याच्या पलीकडे सुद्धा कुळाचार आहेत. तर ते कुठले कुठले आहेत? कुळाचार मुख्य दोन पद्धतीने आपण करतो. पहिला मुद्दा की वर्षातून एक तिथीला कुलदेवतेला जायचं असतं. दुसरा कुळाचार असतो कुठल्या तिथीला, कोणत्या पण तिथीला, कोणत्याही तिथीला चांगल्या दिवशी तुम्ही पाहून आपल्या कुलदेवतेच्या मुख्य ठिकाणी जाऊन देवी आई साहेबांचं दर्शन घेणं हा मुख्य विधी. दुसरा विधी म्हणजे काही तिथी आहे. उदाहरणार्थ ज्या लोकांची कुलदेवता तुळजा भवानी असेल त्यांची चैत्र अष्टमी तिथी आहे. चैत्र शुक्ल अष्टमी ह्या तिथीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवीची उपासना करायची आहे. काही परंपरेनुसार, वंशानुसार चैत्र चतुर्दशीला देखील त्या देवीची आराधना केली जाते. आता दुर्गाष्टमी म्हणजे नवरात्र आलाय, नवरात्रामध्ये ज्या लोकांची कुलदेवता भवानी आहे त्या लोकांनी जसं चैत्र अष्टमीच्या दिवशी पूजन, विशेष पूजन आहे, तसं नवरात्रीच्या अश्विन शुद्ध अष्टमीला देवीचं आपल्या घरामध्ये उपासना करायची आहे, साधना करायची आहे. तुम्ही पूर्वी ऐकलं असेल की अष्टमीला महापूजा होते, आपल्या महाराष्ट्रामध्ये मानलं जातं प्रत्येक ठिकाणी. तसे अनेकांची ती उपासना
ती तिथी आहे. ज्या लोकांची कुलदेवता विंध्यवासिनी असेल, ज्या लोकांची कुलदेवता माहूरची रेणुका असेल, अशांची नवमी असते. आता हा वंशानुसार थोडासा भेद असतो, पण मोस्ट ऑफ 80% लोकांचे जो कुळाचार असतो हा नवरात्रामध्ये अष्टमी तिथीला करणं खूप गरजेचं आहे. त्या दिवशी देवीचं साधं सिंपल जे तुमच्याकडे जे स्वरूप आहे त्या देवीला हळदी कुंकू अक्षत आदी सगळं देऊन काय जो पूर्णाचा साधा सिंपल नैवेद्य करून एकत्र सामूहिकरित्या आरती करणं गरजेचं आहे. आज फ्लॅट सिस्टीम आल्या, फ्लॅट सिस्टीम मध्ये प्रत्येक जणांचे अनेक मतभेद झाले, पण पूर्वी कुलाचार काय, कुळाचा आचार सर्वजण मिळून देवीला आवाहन करायचं आहे. आणि सायन्स पण म्हणतं जेव्हा तुम्ही स्वतः सर्वजण मिळून काही विधी करता, काही गोष्टी करता, प्रार्थना करता, आपल्यामध्ये एक हॅपी हॉर्मोन्स असतं, ते रिलीज होतं का ज्यावेळी तुम्ही स्वतः एकत्रितरित्या येतात त्यावेळी. मला असं वाटतं की हा जो सिद्धांत आहे तो आपल्या पूर्वीच्या लोकांना माहिती असावा, यासाठी ती परंपरा होती. म्हणून तुमच्या पद्धतीने जे तुमच्याशी आपलं मिळतं जुळतं आहे त्या सगळ्यांनी सोबत येऊन आईसाहेबांची साधना करणं, आरती करणं ऍटलिस्ट ते खूप गरजेचं आहे तिथीनुसार. आणि नित्यपूजा काय असावी किंवा नैमित्य पूजा म्हणतात की आपल्या घरामध्ये कुठलं तरी शुभ कार्य घडणार आहे त्यावेळेला कशी पूजा असावी, कशी करावी? कुलदेवतेचे मुख्य 2 वेळेला तुमचे आराधना झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा प्रसंग मी सगळ्यांना सांगतो की जर कधी तुमच्या घरामध्ये तुमच्या लग्नाचा प्रसंग येत असतील, मुलीचे विवाह ठरत असतील, मुलांचे विवाह ठरत असतील, तर सगळ्यात अगोदर तुम्ही कुलदेवतेचा मान सन्मान करा. कुलदेवतेच्या ठिकाणी देवीचं दर्शन घ्या. का, दुसऱ्या कुळातून ती मुलगी येणार आहे ना तुमच्याकडे, आणि तुमच्या कुळातून दुसऱ्या कुळामध्ये तुमची मुलगी जाणार आहे. म्हणून अगोदर परमिशन कोणाची? आपल्या त्या कुळाच्या आईची परमिशन घ्यावी लागेल ना. म्हणून अगोदर आपल्या कुलदेवतेचं त्यावेळेला करणं गरजेचं आहे. नंतर जेव्हा कुलवधू आपल्या घरामध्ये येते, लग्न विवाह होतो, त्यावेळी इमिडिएटली बऱ्याच लोकांना मी जेव्हा भेटतो तेव्हा लोक सांगतात की अगदी 2-2 महिन्यानंतर कुलदेवतेला जातात. ते तसं नाहीये. जसं तुमचा विवाह झाला त्याच्या 2ऱ्या-3ऱ्या दिवशी कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊन आईसाहेबांचं दर्शन घेणं हे बंधनकारक आहे. त्यानंतर जो काही मुंडन होतं लहान बालकांचं, तो अधिकार आपल्या कुलदेवतेला दिलेला आहे. का? कारण की आपलं हे जे ब्रह्मांड आहे, जे आपल्याला जे ब्रह्मांड दिसलं, हे त्या देवीच्या मुळे आपल्याला मिळालं. आपलं सायन्स सुद्धा सांगतं हजारो जरी हॉर्मोन्स असले, अनेक काही जीन्स असले, वेगवेगळे काही आपले शुक्राणू असले, तरी कोणत्या कुळात आपला जन्म व्हावा ही कोणती तरी शक्ती डिसाईड करत असेल ना कुठे आपण जावं. मग ही शक्ती कोण आहे? ही शक्ती म्हणजे ती कुळशक्ती. म्हणून ते बाल जे असेल त्याचा जन्म आपल्या कुळामध्ये झाला, त्या देवीमुळे झाला ना, कुळाची वृद्धी झाली. म्हणून तुम्हाला त्या कुलदेवतेला तिथे जाणं गरजेचं आहे. आपल्या बालकाला घेऊन मुंडन शक्यतोवर तिथे करावं. बाकी प्रत्येकाचा नवस वगैरे असेल तो भाग वेगळा, परंतु तो कुलदेवतेचा अधिकार आहे. आणि सोबत नित्य दररोज देवीची उपासना. देवीची नित्य उपासना अगदी साधी आणि सरळ आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये देवी कवच म्हणून एक स्तोत्र आहे. आपल्या संपूर्ण विश्वामध्ये असे अनेक प्रकारचे जीवाणू विषाणू आहेत की ते आपल्याला कधीही आपल्या उघड्या डोळ्याने आपण ते बघू शकत नाही. त्याला वेगवेगळे नावं दिलेले, काही आपल्या शास्त्रानुसार त्याला शाकिनी, डाकिनी आदी काही म्हणत असतील. आपण अशा पद्धतीनं सायन्स पद्धतीने आपण ते बघू, पण प्रत्येक स्त्रीने देवी कवच वाचलं पाहिजे. आज तुम्हाला माहिती आहे का, जर कधी तुम्ही गरुड पुराण वाचलं, गरुड पुराणमध्ये प्रेतखंड नावाचा एक प्रकार आहे. त्यामध्ये पूर्ण प्रेत शक्ती कशी काम करते यामध्ये गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे. त्यामध्ये सांगितलंय की जो व्यक्ती धर्मशास्त्राचं कुल आचरण करत नाही त्याला सगळ्यात अगोदर प्रेतबाधा होते. अशा लोकांना सगळी नकारात्मक शक्ती, मंत्र, सगळे मंत्राचे प्रकार, दृष्टीदोष या सगळ्या गोष्टी लागू पडतात. का? अनेक लोक म्हणतात आज विज्ञान इतकं पुढे गेलं, चंद्रावरती पोहोचतं आणि तुम्ही काय ह्या सगळ्या गोष्टी करताय. तर हा सगळा सेन्सचा विषय आहे. एखादी स्त्री जर कधी प्रवासामध्ये गाडीमध्ये बसलेली असेल तर तिच्याकडे वाईट नजरेनं एखादी माणूस बघत असतो. त्याने स्पर्श केला का? नाही. स्पर्श नाही केला. तो जवळ आला का? नाही. पण त्या लेडीजला ते बरोबर कळतं की याची दृष्टी कशी आहे, तिला ते वाइब्स फील होतात. हे का झालं की आपल्या शरीरासोबत आणखी एक शरीर आहे ज्याला हे स्पंदनं कळतात.
आणि स्त्रियांवरती ह्या गोष्टी अधिक असतात. स्त्रियाचं जर कधी तुम्ही पतंजली योगसूत्र असेल, योग वशिष्ठ जर कधी तुम्ही वाचलं तर त्यामध्ये योग वशिष्ठ वाचताना त्यांनी सांगितलं की स्त्रीचा जो जन्म होतो, एखाद्या गर्भामध्ये जर कधी गर्भधारणा बालकाची होते तर जलतत्व आणि वायुतत्व ह्यापासून स्त्रीची उत्पत्ती तिच्यामध्ये हे तत्व जास्त आहे, म्हणून ती भावनिक आपल्याला लेडीज दिसते, तिच्यामध्ये सौंदर्य आहे, कारण की वायू तत्वाचा संबंध आला ना, त्या ठिकाणी जलतत्वाचा संबंध आला. मग स्त्रियांनी जेव्हा त्या शक्तीचं आराधना केली तर त्यांना ते जे त्यांचं सूक्ष्म शरीर आहे त्याला प्रोटेक्शन भेटतं. यासाठी कुलधर्म कुलाचार हे स्त्रियांना सांगितलेलं आहे. जेवढा मान एखाद्या नवीन स्त्रीला आहे, त्याला आपण कुलवधू म्हणतो, तेवढाच मान आपल्या परंपरेमध्ये कुलदेवतेला सांगितलेला आहे. हे आपण केलं पाहिजे. आता बऱ्याचदा आंतरजातीय आंतरभाषिक असे विवाह होतात, तर त्यावेळेला आंतरधर्मीयही होतात. मग अशा वेळेला आपली कुलदेवता ही कुठली मानायची आणि कुठल्या देवतेचं आपण मग त्यावेळेला पूजा अर्चा किंवा मग विधी करायचे? यामध्ये जो मुख्य कुलदेवता ही पुरुषावरूनच ठरवली जाते. उदाहरणार्थ एखाद्या पुरुष वेगळ्या कुळाचा आहे, म्हणजे कुलदेवता ही नवऱ्याचीच आपल्याला फॉलो करणं गरजेची असते. म्हणून जर कधी तुम्ही आंतरजातीय जरी तुमचा विवाह झाला, पण तुमचा जो साथीदार आहे, जो तुमचा सोबतचा जो तुमचा लाईफ पार्टनर आहे, तो त्याची कुलदेवता तुम्हाला सगळ्यात अगोदर फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच्याशी तुमची कुलदेवता वेगळी आहे, त्याचं इथे तो रूल फॉलो नाही होणार. पण ज्याच्यासोबत तुम्ही विवाहगाठ बांधलेली आहे त्याची कुलदेवता तुम्हाला फॉलो करावी लागते. आता अनेक ठिकाणी असे प्रसंग आले की काही आपल्या महाराष्ट्रातील किंवा असे काही आज योग आलेत की त्यामध्ये जो त्यांचा लाईफ पार्टनर असतो त्यांना कुळच माहिती नसतं. त्यांच्या धर्मामध्ये ती वंश परंपरा नसतेच. मग काय करणार? किंवा आपल्याकडे मुंडन सुद्धा जे करतात ते मामाकडे जाऊन करतात असं आहे. त्यामुळे आपण त्या पद्धतीने करतो. हे चुकीचं नाहीये, तेही योग्य आहे. परंतु मी राजस्थानला एका ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी एका देवीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णांनी आपलं मुंडन इथेच केलं, कारण की ती त्यांची कुलदेवता आहे. बरं, म्हणजे बघा ना तुम्ही की शास्त्राला तसा त्याला शास्त्रीय आधार देखील आहे. पण जर कधी तुम्ही आता प्रत्येकाची कुलपरंपरा वेगळी असते, तुम्ही सगळ्यात अगोदर परंपरेला मान द्यावा, पण सोबत कुलदेवतेला तुमची जी काही परंपरा आहे ती परंपरा, सपोज मी मामांच्या गावी, आमच्या गावी ह्या ठिकाणी मुंडन होतं, तिथे तुम्ही ते मुंडन करावं, पण त्यातील अगदी 2 तरी केस जपून तुम्ही जेव्हा कुलदेवतेला जाणार तेव्हा मात्र तिथे अर्पण करा. मानाचा विषय आहे ना. बरोबर. आता मध्यंतरी एक खूप मोठा विषय प्रत्येक ठिकाणी झाला की आता आपण विवादामध्ये न जाता फक्त मी सांगतो की लालबागचा राजा, ठीक आहे, अनेक लोकांनी त्यावरती केलं की हा मान आमचा आहे आणि देवाने पण त्याला एक चांगले सगळ्यांसमोर तो विषय आणला. का? शेवटी ज्याचा त्याचा मान आहे, ज्याचा त्याला तो मान दिला गेला पाहिजे, तसंच हा जो मान आहे किंवा आपण जे काही नित्य उपासना आधी जे काही करतो किंवा आपल्या आराधना करतो, हा मान आपल्या कुलदेवतेचा आहे, म्हणून तो मान तिला दिला गेलं केव्हा उत्तम आहे. वा. तर आपण म्हणतो की आपलं सुरक्षा कवच म्हणजे आपलं कुलदैवत आहे आणि त्याची आराधना केली पाहिजे, पण जर ती आपल्या हातून घडत नसेल तर त्याचे दुष्परिणाम काय होतात ते जाणवतात का आणि ते कसे ओळखावेत? काही वेळेला आपल्याला असं का घडतंय आपल्या घराण्यात, असं का होतंय, असे प्रश्न पडत राहतात, तर त्यावेळेला ते कसे ओळखावेत? कुलदेवता कधी कोणावरती रुष्ट होत नाही, परंतु आपला जो आभामंडल आहे, आपलं जी सुरक्षा कवच आहे ते कुठेतरी डिस्टर्ब झालेलं असतं. मग अशा वेळी सगळे पितरांचे दोष आपल्यावरती जास्त हावी होतात. मग सगळ्यात अगोदर दुर्गा सप्तशतीमध्ये पण आहे, स्त्रिया समस्ता सकला जगत्सु, संपूर्ण स्त्रिया आई जगदंबा तुझं रूप आहे. मग ज्या शक्तीचं मुख्य केंद्र जे आहे त्या ठिकाणी ती शक्तीच नाही गेली, स्त्रीच नाही गेली, तर सगळ्यात अगोदर तिला त्रास होणं सुरू होतं. त्या स्त्रियांना आजार पण लागतं. कंटिन्यू 15 दिवस चांगले असतात, 15 दिवशी आजार त्यांना ते होतात. स्त्रियांमुळे घरामध्ये विवाद जास्त होतात. आपण म्हणतो ना की नाही आमचा मुलगा खूप चांगला होता परंतु त्याला मुलगी चांगली नाही मिळाली, हे कशामुळे घडलं? तर त्या कुलदेवतेच्या शापामुळे कुलवृद्धी नाही होत, संततीच्या अडचणी येतात आणि व्यक्तीच्या मागे एक झालं की एक जाच सुरू होतो. ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की एक संकटाची मालिका सुरू झालेली आहे, की इथून एक हेल्थ इश्यू संपला, लगेच वेल्थचा इश्यू आला,
आर्थिक अडचणी मधून बाहेर पडत नाही, रिलेशनचे प्रॉब्लेम आले. आज विज्ञान किती जरी सांगत असलं तरी आज घटस्फोटाचे प्रमाण किती वाढले. आज जेव्हा आम्ही काउन्सिलिंग करतो तेव्हा डोळ्यासमोर संसार मोडताना आम्ही पाहिले. ज्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे, 8-8 वर्ष ज्यांचे रिलेशन आहे, अशाने विवाह केल्यानंतर 4-4 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतलेले. हे कशामुळे घडतंय? मुख्य तुम्ही तुमच्या रूट चक्र आहे ना, मूळ कुळ म्हणजे काय, तुमचं रूट आहे. तुम्ही तुमच्या कुळापासून दूर गेला. आणि हे फक्त आपल्यामध्ये ही परंपरा नाही. तुम्ही जपानमध्ये जा, इजिप्तमध्ये जा, तुम्ही अनेक रोमन जर कधी तुम्ही इतिहास पाहिला तर त्यांच्यामध्ये पण विशिष्ट देवतेला साधना करणं हे त्यांच्यामध्ये पण होतं. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडंसं विज्ञानवादी नक्की व्हावं, परंतु मनाला अध्यात्माची खूप गरज आहे. म्हणून आपल्या त्या क्षेत्री जाणं खूप गरजेचं असतं. अनेक महिलांना आजार, आपल्या स्त्रीजन्य रोग, विकार होतात. हे का होतं? याचं मुख्य कारण कुठे ना कुठेतरी कुळदेवतेची ऊर्जा त्यांना मिळाली नाही म्हणून होतं. आज किती जरी आपण म्हणत असलो तरी आज IVF चे सेंटर किती वाढले. आज पूर्वी आजच्या 10 वर्षानंतर तुम्ही IVF हा शब्द वाचला होता का? पण आजच्या 10 वर्षाच्या म्हणजे 10वीतल्या मुलाला तुम्ही IVF विचारा, त्याला ते माहिती, कारण ऍडव्हर्टाईज होते ना. हे सगळे का ओढलं? ते चुकीचं नाहीये, ती काळाची गरज आहे, पण त्यासोबत विज्ञानाला पूरक काहीतरी पाहिजे, तर ते आहे अध्यात्म. म्हणून या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. दक्षिण आमनाय जगद्गुरु शृंगेरी शंकराचार्य श्री भारतीतीर्थ महास्वामी एक खूप चांगला श्लोक म्हणतात की आपदाम किम करणीयम स्मरणीयम आंबा चरण युगलम, की ज्यावेळी तुमच्यावरती आपदा येते, आपदा आल्यानंतर तुम्ही सगळ्यात अगोदर काय म्हणता? आई म्हणता. मग तुमच्यावरती जे काही संकट आलंय त्यावेळी काय करायचं आहे? किम करणीयम स्मरणीयम चरणयुगलम अंबायाहा, त्या आईच्या चरणाचं तुम्हाला ध्यान करायचं आहे. मग शास्त्राला त्याला वर्णन जर कधी असं केलंय तर मग तुमच्या आयुष्यामध्ये जर कधी कितीही मोठं संकट असतील, अगोदर तुम्ही तुमच्या कुलदेवतेला जा. मुख्य 2 उपाय मी तुम्हाला सांगतो. जर कधी तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट आलेलं असेल तर अगोदर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं दर्शन घ्या. कुलदेवतेचं दर्शन घेतल्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं आणि कोणत्याही चांगल्या सुवासिनीचं पूजन करायचं. पूजन म्हणजे तिचा योग्य तो यथेच्छ सन्मान करा. सन्मान म्हणतोय मी, कोणतीही असेल, तुमच्या घरामध्ये काम करणारी येणारी ती सुवासिनी पण असेल, बरोबर, तिचा तुम्ही सन्मान करा. तिला जेवू घाला. मला असं वाटतं ती जेवली तर जगदंबा पण जेवणार, हा भाव तुम्ही ठेवा. असं जरी केलं तरी तुमच्या मागची अडचण ही सहज तुमची दूर होते. आणि तुम्ही सगळे मंत्र यंत्र तंत्र करून थकला असाल तर अगोदर मात्र तुमच्या कुलदेवतेची टाक व्यवस्थित तुम्ही घरामध्ये बनवली आहे का? आज लोक फ्लॅट घेतात, करोडो रुपयाचं घरं घेतात, लाखो रुपयाचं फर्निचर करतात, आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुमच्या घरामध्ये कुलदेवतेची टाक आहे का, तेव्हा लोक सरळ सांगतात नाही, तो मान आमच्या मोठ्या घरामध्ये. तुम्ही तुमचा फ्लॅट घेतला तेव्हा तुम्ही देवाचा विचार केला नाही. तुम्ही सगळं फर्निचर घेतलं तेव्हा पण देवाचा विचार करत नाही. मग अगदी देवाचं ज्यावेळी करायचं त्यावेळी तो मान मोठ्यांना कसं काय मिळाला? आपलं घर वेगळं झालंय, आपलं कुल वेगळं जरी तुम्हाला नसलं तरी देखील आपल्या घरामध्ये कुलदेवता ही प्रमुख अधिष्ठान तिचं असलं पाहिजे. म्हणून ते आपले चांदीच्या पत्र्यावरती देवीचं स्वरूप घडवून आणायचं. ज्यावेळी तुम्ही कुलदेवतेला जाणार त्यावेळी ते सोबत घ्यायचं. त्याला देव भेट म्हणतात. हे रिच्युअल्स आहे, ठीक आहे, ह्या परंपरा आहेत. रूढी म्हणत नाही मी, परंपरा आहे. त्या अगदी डोळस पद्धतीने करा. समजलं पाहिजे ना, डोळस पद्धतीने करून त्या गोष्टी करा. नक्की आपल्याला त्यातून चांगला लाभ मिळतो आणि या गोष्टी पुढे जातील जर आपण केल्या तर त्या पुढच्या पिढीपर्यंत आज आपल्या आई वडिलांनी किंवा आपल्या पिढीने किंवा अगोदरच्या पिढीने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, म्हणून आज हे सगळं शास्त्र लोप पावत चाललंय. आज जर कधी आपण आई वडील कितपर्यंत आहे, कोणालाही आई वडील आयुष्यभर पुरलेले नाही. आई वडिलांचा एक विशिष्ट टप्पा ठरलेला आहे. पण आज आपण लक्षण मनामध्ये आणतो की मुलांना चांगलं एज्युकेशन मिळालं पाहिजे, मुलांचा पर्यंत पैसा आला पाहिजे, त्यांचा आपण बॅलन्स वगैरे बँक बॅलन्स सगळं बघतो. पण जाताना पैसा संपून जाईल, प्रॉपर्टी संपून जाईल, पण तुम्ही दिलेला कुलाचार, तुम्ही दिलेली कुलदेवतेचा संस्कार तो मुलगा विसरणार नाही की हा जेव्हा जेव्हा संकट येत होतं तेव्हा आमच्याकडे आई कुलदेवतेचं करायचंय. हे केव्हा, हा संस्कार देणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी द्या, एज्युकेशन द्या, पण आपला संस्कार मुलांना देणं खूप गरजेचं आहे. कारण की पैसा असतो, पैसा उभा राहू शकतो, पण ज्यावेळी अशी अडचणी येतात त्यावेळी ही शक्ती खूप
आपल्याला मदत करते. वा, खूपच छान माहिती सांगितली. पण आम्ही ना जाता आता गोल्डन टिप विचारतो, तर तुम्ही काय सांगाल गोल्डन टिप? जर कधी तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कुलदेवता सगळं करून माहिती नाही मिळाली किंवा तुम्हाला अडचणी खूप जास्त येत आहे, तर मी एक सोपा पर्याय सांगतो की दुर्गा सप्तशतीमध्ये मूर्ती रहस्यम नावाचा एक स्तोत्र दिलेला आहे. बरं. मूर्ती रहस्यम अगदी शेवटी दिलेले, प्राधानिक रहस्य, मूर्ती रहस्य आधी दिलेलं आहे. ते मूर्ती रहस्य आणि ते मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, ओवी पद्धतीमध्ये. बरं. तर तुम्ही त्या मूर्ती रहस्याचं रात्री 3 वेळेला पठण जर कधी तुम्ही केलं, तुमच्या आर्थिक अडचणी असो, तुमची शारीरिक अडचणी असो, कुलदेवतेचा काही दोष असो, त्यातून तुम्ही बरोबर बाहेर पडता. का? कारण की मूर्ती रहस्यामध्ये देवींच्या सर्व मूर्तींचं रहस्य स्वरूप सांगितलेलं आहे. तर तुमची जीही कुलदेवता असेल, त्या कुलदेवता त्या मूर्ती व्यतिरिक्त अन्य कोणती नाहीये ना. मग ऑटोमॅटिकला तुम्हाला त्या कुलदेवतेचा साक्षात्कार, तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला भेटतो. म्हणून मूर्ती रहस्य खूप गरजेचं आहे. आपण फक्त आपल्या शरीरावरती असलेल्या सप्तचक्रांचं अध्ययन करतो, पण शास्त्र तेवढंच नाही सांगत. शास्त्र सांगतं की तुमच्या हातामध्ये पण विशिष्ट चक्र आहेत, जे रेकी वगैरे करतात त्यांना ते त्या गोष्टी फील होत असतात. तर ज्यावेळी तुम्ही मूर्ती रहस्य वाचता, त्यावेळी तुमच्या हातातले चक्र हे बरोबर त्याचा आभामंडल त्यांचाही वाढतो आणि तुमची जी आर्थिक स्थिती आहे ती कशावरती डिपेंड आहे? तुमच्या हातावरती ना. म्हणून तुमचा जो काही आर्थिक प्रश्न आहे तो तिथून सुटतो. म्हणून मूर्ती रहस्य नक्की वाचा आणि तुमच्या निमित्ताने एक चांगलं एक तुम्हाला संदेश देतो की 12 नोव्हेंबरला श्री पीतांबरा बगलामुखी शक्तीपीठम ह्या ठिकाणी आपण भैरव चंडी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. दुर्गा सप्तशती ह्या कलियुगातलं सगळ्यात तंत्रोक्त आणि कल्पतरू सारखं फळ देणारा ग्रंथ आहे. दुर्गा सप्तशती चंडी होम आपण त्या दिवशी आयोजित केलेला आहे. ज्या लोकांना अशा सगळ्या काही समस्या भेडसावत असतील त्यांनी त्या चंडी यज्ञाचा लाभ अवश्य घ्यावा. ललिता सहस्त्रनामाने कोटी अर्चना होणार आहे, त्यावेळी ते तुम्ही अवश्य त्या ठिकाणी तुम्ही त्याचा लाभ घेऊन सहभागी व्हावं. नक्की आपल्या आयुष्यामध्ये अगदी पूर्ण परिवर्तन जगदंबा घडवून आणते आणि तुम्ही देखील यायचं आहे. नक्की येणार मी. आणि तुमचे मनापासून धन्यवाद. खूप छान मार्गदर्शन केलं. अतिशय गरजेचा विषय होता, पण याच बरोबरीनं पुढचा विषय जो आहे तोही खूप महत्त्वाचा असणार आहे की नजर बाधा, नजर दोष, बरोबर, यासाठी आपल्याकडे काही तोडगे आहेत का, ते होऊ नये म्हणून काय करायचं, तर ते आपण पुढील कुठल्या तरी एपिसोडमध्ये डिस्कस करूया. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.